नमस्कार, CM24 लाईव्ह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. मी संपादक संजय कुमारजी गायकवाड. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. नमस्कार, आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड CM न्यूज. आज आपण नांदेड जिल्हा कंधार तालुक्यातील उस्माननगर या ठिकाणी आहोत आणि उस्माननगर येथील या ठिकाणी एक सामाजिक कार्यकर्ते तथा शकपा जिल्हा अध्यक्ष बालाजी सातकर आपल्यासोबत आहेत. त्यांनी बऱ्याच दिवसापासून आज चर्चेत आहेत. आपण पाहतात बऱ्याच त्यांच्या पोस्ट देखील व्हायरल झालेल्या आहेत. नेमका गावचे प्रश्न काय आहेत आणि आत्ताच त्यांनी सांगितले काही दिवसामध्ये त्यांनी नांदेड येथील जिल्हाधिकारी कार्यालय येथे त्यांनी उपोषणाला बसणार आहेत. तर नेमकं कारण काय आहे याकरता आपण त्यांच्याशी चर्चा करत आहोत. सातकर सर नमस्कार. नमस्कार. आत्ताच आम्हाला कळालं की आपण काही दिवसामध्ये नांदेड येथील जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर उपोषणासाठी बसणार आहोत. नेमकं काय कारण आहे? मी माझं निवेदन सोमवारी बसायचं उपोषणाला आहे. उद्या मी शिव मॅडम आणि कलेक्टर साहेबांना एक निवेदन देणार आहे. मी त्या दिवशी निवेदन दिलेलं आहे 3 दिवसाखाली. त्याच्यात अद्याप कुठलीही कारवाई झालेली नाही आहे. गावात आज तुम्ही बघाल तर मार्च महिना सुरू आहे. तर गावामध्ये गेल्या 3 वर्षापासून 2023 पासून एकही थेंब संयुक्त पाणी पुरवठ्याच्या नळाच्या पाण्याचं जे योजना आहे त्याच्याचा आलेला नाहीये. त्याचं कारण असं आहे की जे इथले ग्रामसेवक असतील किंवा अधिकारी असतील, BDO महेश पाटील यांनी कुठलंही निवेदन दिलं तरी दाद फिर्याद देत नाहीत. कुठल्याही गोष्टीचं हे करत नाही, म्हणजे जनतेचा आवाज त्यांच्याकडे पोहोचतोय मात्र त्याची दखल ते घेत नाहीत. त्याचं कारण असं आहे की फक्त त्यांचं कसं भलं होईल, त्यांना कसे 2 रुपये कोण्या कामातून टक्केवारी मिळेल याच्याकडे त्यांचं लक्ष आहे. त्याच्यामुळं कोणीतरी पुढाकार घ्यावा लागतं म्हणून मी एक सामाजिक कार्यकर्ता व शेतकरी कामगार पक्षाची एक चळवळ आजपासून नाही आहे की आवाज जनतेचा, गोरगरीब जनतेचा आवाज शेतकरी कामगार पक्ष उचलत आहे आणि त्याचं काम मी केलेलं आहे. या ठिकाणी नेमकं काय प्रकार घडला होता की त्यामुळे आपण उपोषणाला बसणार? नाही, प्रकार जवळपास 8 वर्ष झालं हेच प्रकार चालू आहेत. मात्र त्यांना वारंवार सांगून जेव्हा आपले दखल कोणी घेत नाहीये तर त्याचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला लोकशाहीचा अधिकार दिलेला आहे. संविधानामध्ये तशी तरतूद आहे. कोणी जर आपली सांगून दखल घेत नसेल तर त्याला पर्याय आहे, उपोषण आहे, सत्याग्रह आहे. या मार्गाने मी आता चलत आहे. गावातील तुम्ही आज गावात आलात, तुम्ही गावातल्या जनतेची मुलाखत घ्या तर त्याच्यामध्ये तुम्ही विचारा बाबा ग्रामसेवक मॅडम 8 दिवसातून किती दिवस येतात आणि किती घंटे इथं बसतात. आज मी सांगतोय शेवालाल महाराजाची जयंती सुद्धा ग्रामसेवक मॅडमनी इथं साजरी केलेली नाहीये. म्हणजे संतांची सुद्धा त्यांना शासनाचं परिपत्रक आहे. संत शेवालाल महाराजाची जयंती त्या तारखेला करायची. त्या तारखेचा माझ्याकडे जिओ टॅगिंगची फोटो आहे, ग्रामपंचायतला लॉक आहे. म्हणजे असे कितीतरी उदाहरणं आहेत. आता ते उदाहरणं किंवा पुरावे द्यायचं म्हणलं तर एक पेन ड्राईव्ह 8 GB किंवा 16 GB भरतंय आणि एवढा पेपरचा गट्टा होईल. इतकी दुरावस्था आहे. मग याचे निवेदन आपण आतापर्यंत कुठं दिलात की पहिल्यांदाच आपण निवेदन दिलं? निवेदन मी 6 महिन्याखाली का 8 महिन्याखाली दिलं होतं. आता तारीख मला लक्षात नाही. मी तेव्हा बी हेच निवेदन दिलं होतं की या असल्या मजुरी अधिकाऱ्याची तात्काळ निलंबन करावी. याची चौकशी करून तात्काळ आधी निलंबन करा, नंतर चौकशी लावा. म्हणजे लोकशाही जे राहते ते उस्माननगर नगरीमध्ये नाहीये. आज मला सांगा, आमच्या गावात जवळपास 30 ते 40% मुस्लिम समाज आहे. एवढा आज 14-15 दिवस झाले रमजान सुरू आहे. आज त्यांना अक्षरशः एक टाकी जवळपास 60 रुपयाची टाकी विकत घ्यावी लागते. आज एक मी सामाजिक कार्यकर्ता म्हणून एक माझ्याकडून एक छोटंसं योगदान म्हणून, फुल नाही फुलाची पाकळी म्हणून मी आज 1 महिना झाला पाणपोळी सुरू केली थंड पाण्याची. आता माझे 2 टँकर आता 2-4 दिवसामध्ये सुरू होणार आहेत. म्हणजे शासन आहे, प्रशासन आहे, याच्या योजना एवढ्या मोठ्या करोडो रुपयाच्या आहेत, ते कुठंच नाहीत. आमच्या उस्माननगरमध्ये तर नाहीत. त्याचं कारण फक्त इथले अधिकारी निष्काळजी आणि त्यांना जे एक सवय लागलेली आहे की फक्त आम्हाला कोणी बोलणार नाही आणि बोललं त्याला आम्ही 2 रुपये देऊ आणि त्याचा आवाज दाबू. आतापर्यंत हेच झालेलं आहे इथं. मला वैयक्तिक कोण्या समाजाविषयी बोलायचं नाही, परंतु उस्माननगर या गावची लोकसंख्या किती आहे? आता मी सांगतोय जातीने आहे जर बघितलं तर 1 नंबरला मुस्लिम आहे,
दोन नंबरला मराठा आहे, 3 नंबरला लिंगायत आहे, 4 नंबरला मातंग आहे आणि 5 नंबरला बौद्ध. अशा प्रकारे जातीनिहाय केलं तर असं आहे. 1 नंबरला मुस्लिम आहे. लोकसंख्या आकडा किती? लोकसंख्या जवळपास 8 ते 10 हजार लोकसंख्या आहे. तर 10,000 लोकसंख्येमध्ये पाण्याची सोय काय आहे? सर्व पाण्याची आज तर आता बोर आहेत ग्रामपंचायतचे, म्हणजे अंतर्गत जे बोर राहतात ते आहेत. आता ते बोर आता आटायला लागलेत. आता त्याची संयुक्त पाणी पुरवठा ते उस्माननगर, शिराडोन, भुत्याचीवाडी संयुक्त पाणी पुरवठा चिंचोलीहून आणलेली आहे, तिथून आणलेली आहे. मात्र आज त्याच्या जे योजना बंद आहे त्याच्यात कुठंच प्रशासकीय BDO असतील, वरिष्ठ पातळीवर कलेक्टर साहेब किंवा CO मॅडम वरिष्ठ पातळीवर यांची कुठंच या एवढ्या मोठ्या गावाला, एवढं मोठं गाव आहे इथं सत्यमेव जयतेवर गावाला आमिर खान साहेबांनी याची दखल घेतली. आमच्या गावामध्ये दरवर्षी एक माणूस टँकर खाली जाऊन वारायचा, मृत्युमुखी पडायचा. आता ती कुठंतरी त्या पाणी पुरवठा योजना चालू झाली आणि लगेच बंद झाली. मला वाटतं एवढ्या मोठ्या लोकसंख्येचं गाव आहे, पाण्याची अत्यंत या ठिकाणी गरज आहे. यावर्षी मला वाटतं दरवर्षीपेक्षा अतिशय कडाक्याची या ठिकाणी गरमी पडली आहे, कडक उन्हाळा पडलेला आहे. आणि यामध्ये रमजान महिना देखील हा उन्हाळ्यामध्ये आलेला आहे. आणि रमजान महिना म्हणजे असा पवित्र असतो की त्यांनी अतिशय म्हणजे थुकाही न गिळता तो रमजान महिना बाळगतात. तेव्हा त्यांना सकाळ आणि संध्याकाळ पाण्याची नक्कीच आवश्यकता आहे. तर त्यांची सोय आपण कशा प्रकारे करतात की जेणेकरून गावातील जे मुस्लिम संख्या आहे त्यांना पाणी मिळेल? आज आता गावामध्ये 5-6 प्रायव्हेट टँकर आहेत. ते प्रायव्हेट टँकर ते पाणी विकत आणतात टँकरवाले आणि ते पाणी लोकांना विकतात. त्यांना पर्याय नाही लोकांना घेण्याशिवाय. जल आहे तो जीवन आहे, नाहीतर नाही. मग या प्रायव्हेट टँकर घेऊन त्यांना हे करण्यासाठी मग एवढी मोठी जवळपास 30-40 कोटीची तुम्ही शासनाची योजना, त्याचा फायदा काय? जी योजना चालू होऊन अवघ्या 6 महिन्यात बंद पडली, त्याचा फायदा काय? याची जिम्मेदार कोण? तर माझं म्हणणं आहे की इथले स्थानिक पुढारी असतील, ग्रामसेवक असतील, विस्तार अधिकारी असतील, BDO असतील, वरच्या लेवलला CO असतील, कलेक्टर असतील. कारण का सगळ्याचा पालनहार हे कलेक्टर साहेब आहेत आणि CO साहेब राहतात. मग त्यांनी कुठेतरी मी एवढे निवेदनं दिले महाराष्ट्रभर, एवढ्या न्यूजला चॅनलला आल्या, एवढ्या पेपरला बातम्या आल्या, याची दखल कोणीच घेतली नाही. मला याची शोकांतिका वाटते की एवढी जेव्हा आपण लोकशाहीचा 4था स्तंभ पत्रकारांना म्हणतो, एवढ्या पत्रकारांना दखल घेऊन सुद्धा प्रशासनानं दखल घेतली नाही, याचं मला खेद वाटते. आज पुन्हा तुम्हाला हेच प्रश्न विचारतो की आपण म्हणताय की या ठिकाणी पाण्याचा प्रश्न असेल, इतर प्रश्न असेल. आज आपण एक सामाजिक कार्यकर्ते तर आहात, परंतु एका वरिष्ठ म्हणजे शकपाचे जिल्हा अध्यक्ष आहात. तर या नात्यानं आपण आतापर्यंत निवेदन कुणाकुणाला दिलीत आणि कधी कधी दिलीत हे नेमकं मी आपला विचार. मी निवेदन कलेक्टर साहेबांना दिले, CO साहेबांना दिले, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना पण पाठवलंय, याच्या आधी 6 महिन्याखाली पण पाठवले. त्याची मला वाटलं ते दखल घेतील आणि मी आता पण दिले 4-5 दिवसाखाली. याची दखल कोणीच घेतली नाही आतापर्यंत. याची प्रक्रिया पुढची काय आपली प्रतिक्रिया आहे? आता प्रक्रिया एकच आहे, इथले भ्रष्ट अधिकारी तात्काळ निलंबित करा. त्यामध्ये कोण कोण? इथले ग्रामसेवक आहेत, BDO आहेत, या दोघांची तात्काळ निलंबन करावं आणि उच्चस्तरीय चौकशी लावावी, यांनी दोषी आहेत का नाही. इथल्याच विस्तार अधिकाऱ्याची चौकशी अधिकारी म्हणून नेमायचे. यायला बी धागेदोरे, यायला बी पाकिटे गेलेले आहेत. तेच ज्यांनी भ्रष्टाचार केला आणि तुम्ही त्यांनाच प्रशासकीय अधिकारी, चौकशी अधिकारी जर नेमत असाल तर मग चौकशी निष्पक्ष कशी होईल? माझं म्हणणं आहे की या तालुक्यातला अधिकारी घेऊच नका तुम्ही, दुसऱ्या तालुक्यातल्या अधिकाऱ्याला चौकशी अधिकारी म्हणून नेमा, तर ती निष्पक्ष चौकशी होईल आणि दोषींना सजा होईल. म्हणजे कुंपणच शेत खाते म्हणायला काय? हा, या ठिकाणी कुंपणच जर शेत खातं असेल तर त्या शेतामध्ये काय आणि त्या कुंपणामध्ये काय त्याच्यात हेरायला. तर याकरता नवीन कुंपण लावणं आवश्यक आहे. त्याकरता आपण निवेदन दिलात की नवीन आपला अधिकारी पाहिजे. तर या आधी कोणता अधिकारी येण्याचा पर्याय किंवा बदली झाली का किंवा याची काही प्रक्रिया झाली का? प्रक्रिया झालेली आहे. 2022ची ऑर्डर आहे माझ्याकडे, तुम्हाला मी दाखवतो ऑर्डर. आणि 24ला पण ऑर्डर काढलेली आहे शासनानं. आणि हे प्रशासकीय बदली आहे. हो का, 26/4/2024ला
ही लास्ट ऑर्डर आहे, याच्या आधी 22ची आहे ऑर्डर. गट विकास अधिकाऱ्याकडे दिली आहे. गट विकास अधिकाऱ्यानं प्रशासकीय बदली केलेली आहे. आता इथं बघा, दुसरी ऑर्डर आहे 22ची त्या अधिकाऱ्याची, हो का, 19/4/2022. म्हणजे अधिकारी चार्ज घ्यायला एखादी 24 तासाच्या आत तुमची प्रशासकीय बदली झाल्यावर चार्ज घ्यावा लागतो तुम्हाला. ठीक आहे, एखादी मेडिकल कारण तुम्हाला 1-2 दिवस एक्स्ट्रा भेटतात. मात्र तो अधिकारी समोरचा आमच्या ग्रामसेवक मॅडमला म्हणतोय, मॅडम मला चार्ज घ्यायचा आहे. नाही, माझे कामं आहेत गावात, मी इन्व्हेस्टमेंट केली गावात आणि माझे ते कामं झाल्याशिवाय, माझे पैसे निघाल्याशिवाय मी चार्ज तुम्हाला देत नाही. आणि द्यायचा असेल तुम्हाला, चार्ज घ्यायचा असेल तर तुम्ही 20-20 लाख रुपये, म्हणजे जे इन्व्हेस्टमेंट केलेले पैसे आहेत ते 20 लाख रुपये द्या आणि चार्ज घ्या. अशी माझ्याकडे पुराव्यानिशी आहे. योग्य वेळ आल्यावर मी पुराव्यात सुद्धा देईल. या ठिकाणी मॅडम आपल्या गावामध्ये कधीपासून आहेत ग्रामसेवक? 2018 पासून आहेत. 18 पासून आहेत. तर गावातले बरेच जण याविषयी आपण जशी तक्रार दिलात तशी गावातले काही कार्यकर्त्यांनी तक्रार दिली असेल. गावातल्याचं म्हणणं काय आहे? गावातल्या सामाजिक कार्यकर्त्यांनी 2-3 कार्यकर्त्यांनी तक्रारी दिल्यात. मग कसं राहते बघा साहेब, एखादी कार्यकर्ता कसा राहते. आता मी शेकापचा जिल्हा अध्यक्ष आहे. आता राजकीय आणि सामाजिक ज्याची ओळख राहते त्याची दखल घेतल्या जाते. राजकीय वलय ज्याची असेल त्याची चलती राहते. हा, चलती. आता चलती म्हणायला हरकत नाही, कारण का मी पक्षाचा जिल्हा अध्यक्ष आहे. आमचे जे भाई जयंत पाटील, मी माग एक निवेदन दिलं, ते लक्षवेधी वगैरे त्यांनी सभागृहात लावली होती. म्हणजे असे अधिकारी बी कोणाची दखल घेतील बा, या माणसाची वलय मंत्रालयापर्यंत आहे, मग आपण याची दखल घ्यायला पाहिजे. मात्र मला एवढी शोकांतिका वाटते की आज एवढे निवेदनं देऊन, पाण्यासाठी निवेदनं देऊन कुठलीच दखल घेतलेली नाहीये. मी काय एकदाच पहिला असा तक्रार करणारा नाहीये. याच्या आधी भरपूर पेपरला बातम्या एवढ्या आलेल्या आहेत. आणि ग्रामसभा झाली आमच्या इथं, त्या ग्रामसभेमध्ये भरपूर मीडिया चॅनल आले होते, त्याच्यात पण ठराव झाले पाणी आधी योगा. एवढे पेपरचे कात्र नाही, ते का आजचे नाहीत, 6 महिने वर्षाखाली सगळे लावले तुम्ही. म्हणजे हे आता कळस गाठलेला आहे, कळस. एखादी आपण म्हणतो ना, आता झालं काम मंदिराचं, आता कळस बसिला म्हणजे काम पूर्ण झालं. तसं आमच्या इथं या ग्रामसेवक बाईनं, मॅडमनी आमच्या इथला कळस गाठलेला आहे. आज लोक अक्षरशः नवस करायले देवाला की हे मॅडम आमच्या इथून बदलून कधी जातील. या ठिकाणी हा झाला अधिकाऱ्यांचा प्रश्न आणि अधिकाऱ्याकडे आपण गेलात. परंतु शेवटी राजकारण असो, पक्ष कोणताही असो, माणूस शेवटी एक आहे. प्रत्येकाला तहान ही प्रत्येकासारखीच लागते. तर ही तहान आतापर्यंत कोणत्या राजकीय पुढाऱ्याला दिसली की नाही? राजकीय पुढाऱ्याला मला दिसली असली साहेब, पाणी आलं असतं ना. राजकीय पुढाऱ्याला कोणा जर दिसली असती तर इथं पाणी आलं असतं. लोकांचा प्रश्न, तुम्ही आधी तर आलाच नसतात, मी निवेदन दिलंच नसतं. एखादी राजकीय नेत्याला, एखादी राजकीय पक्षाच्या नेत्याला जर ही अडचण, या एवढ्या मोठ्या गावाची, मतदान मागायला सगळे येतात. मग इथली अडचण जी गंभीर आहे, पावसाळ्यात ठीक आहे, हो तुम्ही पाणी पडतंय, बोरला पाणी येते, आमच्या गावात आडा आहेत, विहिरी आहेत, त्याला पाणी येते. मात्र जेव्हा गरज राहते, हे मार्च ते मे मध्ये 3 महिने, तर तुम्ही याच्यात एवढी मोठी योजना आहे, तर या योजनेचा काहीच फायदा नाही, तर मग योजना कशासाठी आहे, हे मोठा प्रश्न आहे. आपली लोकसंख्या किती आहे म्हटलं गावची? जवळपास दाव्यानुसार आता झाली नाही, मात्र आता निश्चित 12,000 लोकसंख्या असेल. मला वाटतं एवढी मोठी लोकसंख्या म्हणल्यावर एका ग्रामसेवकावर तर नाही भागणार. तर आता एकतर तुम्हाला सांगायचं माझं राहून गेलं, उस्माननगर सारख्या गावाला BDO अधिकाऱ्याची, गट विकास अधिकाऱ्याची पोस्ट आहे. तर इथं आज घडीला आमच्या इथं 2 ग्रामसेवक ऑर्डर आलेले आहेत आणि हे म्हणजे जवळपास 3 ग्रामसेवक आमच्या इथं. शासनाची जे पगार आहे, 1 गाव आणि 3 ग्रामसेवक, कारण मी कायद्यानं बोलतोय. 2 ग्रामसेवकची ऑर्डर आहे, चोंडेची टोंपलीची, ते 2 झाले आणि विद्यमान शिंदे म्हणजे 3 झाले. म्हणजे शासन आमच्या गावाला 3 ग्रामसेवक असून कुठलाच शासनाच्या योजना, निधीचा म्हणा किंवा कोणती योजना, पाणी पुरवठा असेल, घनकचरा असेल, काय जे काही शासनाच्या योजना आहेत महाराष्ट्र शासनाच्या, केंद्र सरकारच्या, आज आमच्यासारख्या बाजूचं गाव शिराडण आहे, आमच्यापेक्षा छोटं गाव आहे, त्या गावाला एका वर्षात 50-50 लाखाचे महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार भेटतात. म्हणजे तिथला किती अधिकारी सक्षम असेल, त्याचं गावात काम काय असेल, याच्याहून तुम्ही बाजूच्या 2 किलोमीटरला 2 पुरस्कार भेटू शकतात. आपली दखल तर कोणी घ्यायला तयार नाही. मात्र आमच्या गावाला पाणी सुद्धा मिळत नाही. आज महाराष्ट्रभर गाजलेलं गाव आहे, सत्यमेव जयतेमध्ये अजून सुद्धा पाणी नाही.
या ठिकाणी उस्माननगरहून काही अंतरावर या ठिकाणी सिडको हाडको आहे, त्यामुळे त्या ठिकाणी डॉक्टर शंकरराव जलाशय आहे. तर लगेच बाजूला या ठिकाणी बारूळचं तळ आहे. तर हे दोन्ही असताना एक अशा प्रकारे म्हणायला हरकत नाही की धरण उशाला आणि कुरड घशाला 100% ते मी म्हणणार होतो ते तुम्हीच म्हणलात. 100% अशीच आमच्या गावाची तर अवस्था अशीच आहे. पैसा आमचा, सगळं आमचं, योजना आमची, आणि आम्हालाच पाणी नाही. तुम्ही जे म्हणलात धरण उशाला आणि घरड कोशाला, हे 100% उस्माननगरवर लागू होते साहेब. खरोखर या ठिकाणी एक शोकांतिका आहे की या ठिकाणी अभिनेता आमिर खान यांनी सत्यमेव जयतेमध्ये हा गावाचा खरोखर खूप कायापालट करण्याचा प्रयत्न केला आणि मला वाटतं त्यावेळेस बराच काही प्रकार झाला बी. या ठिकाणी पाण्याची सोय वगैरे झाली होती, परंतु मध्यंतरी काळामध्ये या ठिकाणी जो प्रकार आहे तो पूर्ण विस्कळीत झालेला आहे. आणि आता या ठिकाणी हिसातकर यांच्या सांगण्यावर येत आहे की या ठिकाणी गावाला पाणी नाही. आणि आज आपण बरेच वेळ सांगताय की या ठिकाणी मी इकडे निवेदन दिले, तिथे निवेदन दिले, कलेक्टर ऑफिसला दिले, त्यानंतर शिव मॅडमला दिले, परंतु हे निवेदन देत असताना आपल्यावर काही दबाव वगैरे आहे का? की माझ्या गावावर दबाव तर नाही. मात्र पहिल्या वेळेस मी 6 महिन्याखाली जे निवेदन दिलं होतं तर त्या शिंदे मॅडमच्या नातलगाकडून मला धमक्या आल्या, तू जे तंगडे तोडतो, तू ते निवेदन वापस घे, नसा तू बघता आम्ही लई खराब लोक आहोत, आम्ही आमच्या नादाला, तू आमच्या नादाला लागू नको, असं वगैरे मला धमक्या आलेल्या आहेत. आता मी हे निवेदन दिलेलं आहे आणि मी 24 तास रस्त्यावर आहे साहेब. 24 तास रस्त्यावर असल्यावर मला काही त्या मरणाची भीती नाही. आणि मी जरी माझं काही झालं बरं वाईट तर मी या उस्माननगरसाठी शहीद व्हायला तयार आहे. आता हे एवढे मोठे लोक आहेत, एका साध्या ग्रामसेवकाची तुम्ही जर आकावणी चौकशी केल्या तर ईडी चौकशी लागली तर जवळपास 100-200 कोटीची प्रॉपर्टी असल्यासारखं यांचं राहणीमान आहे. आता कसं आहे, एखादी अधिकारी स्वतः जनावर उद्या चौकशी लागल्यावर हे होते म्हणून यांनी दुसऱ्या जनावर पार्टनरशिप केली, मग 2-2, 4-4 कोटीच्या प्रॉपर्टी घ्यायच्या, मग ते विकायच्या आणि त्याच्यातून 10 कोटी घ्यायचे, असे भरपूर चालू आहेत. आता मला सांगा, मी एक सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा आहे. मला भाई जयंत पाटलांनी, माजी आमदार श्यामसुंदर शिंदे साहेबांनी, आशाताईंनी एक चळवळीतला कार्यकर्ता, गरीब कार्यकर्ता म्हणून एक शकापाचं जिल्हा अध्यक्ष केलं. आता माझी काही तेवढी कुवत नाही की मी कुठं राजकीय घरातून आलेला नाहीये. आता मला उद्या यांनी खतम बी करू शकतील, याच्यात काही शंका नाहीये. मी तसं त्या माझ्या पत्रात लिहिलेलं आहे, माझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर हे नवरा बायको जबाबदार राहतील. आणि मी उस्माननगरसाठी आजपर्यंत जवळपास 2009 पासून मी इथं सामाजिक कार्य करत आहे. भरपूर मी कार्य केलेलं आहे. एक वेळेस माझा बलिदान गेलं तर गावाला पाणी तरी मिळेल, एवढी तरी चांगली गोष्ट होईल. एखाद्याचा 4 जीव गेलेत, माझा एक जीव जाऊन जर पाणी मिळत असेल तर माझ्यासाठी ती भाग्याची गोष्ट आहे. या ठिकाणी कोणते अधिकारी या ठिकाणी आपल्याला वाटतात की त्या अधिकाऱ्यांनी हे कार्य करायला पाहिजे होते? याचा अर्थ ग्रामसेवकाचे वरिष्ठ कोण राहतात, बीडीओ राहते, बीडीओनी काहीतरी दखल घ्यायला पाहिजे होती. याचा अर्थ असा आहे की इथला मलिदा काहीतरी भाग समजा इथं 50% जर खाला तर 25% बीडीओला जात असेल, म्हणूनच बीडीओ काय कारवाई करत नसेल. आता काही गोष्टी कसं आहे साहेब, कॅमेऱ्यावर सांगता येत नाहीत. इनडायरेक्टली मला मेसेज पण आला की तुम्ही माझं का नाव घेतलं, मी काय केलं, म्हणजे तिकडून पण धमक्या येत आहेत मला. म्हणजे याच्यात कुठंतरी वरिष्ठ अधिकाऱ्याचं धागेदोरे यांचा आशीर्वाद असल्याशिवाय एवढा साधा कर्मचारी एवढी मोठी झेप घेऊ शकत नाही साहेब. याला वरदा असतं जसा राजकीय पुढं, आता मी जसा आहे माझ्या डोक्यावर श्यामसुंदर शिंदे साहेबांचा हात आहे, तसं त्यांच्या कर्मचाऱ्याच्या हातावर मोठ्या अधिकाऱ्याचा हात पाहिजे ना. काही झालं तर मी आहे, चौकशी शेवटी मी करणार आहे, क्लीन चिट मीच देणार आहे, दोषी मीच ठरवणार आहे, तू का टेन्शन घ्यायला, असं 100% बीडीओ याच्यात आहे. आणि मी उद्याच्या निवेदनामध्ये बीडीओ आणि ग्रामसेवक या दोघांनाही यांच्या विरुद्ध तक्रार करून उपोषणाला बसणार आहे.